नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. दर्शको, शब्दांची महती, शब्दांचं सौंदर्य आणि शब्दांची श्रीमंती सांगताना संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्देची पूजा गौरव करू. अगदी आधुनिक काळातही अशी शब्दांची महती आणि शब्दांचं सौंदर्य जपणारे आणि ते समाजापर्यंत पोहोचवणारे लेखक आहेत. आज असेच दोन लेखक आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. दर्शको, आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण आज घेतलेलं आहे संवाद लेखिकेशी आणि आजचे पाहुणे आहेत डॉक्टर किरण नागतोडे आणि भारती भाईक. डॉक्टर किरण नागतोडे यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि मराठी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. तसंच शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी PhD ही केलेली आहे. अतिशय मानाची समजलेली D.Litt पदवीही त्यांनी प्राप्त केलेली आहे. वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण महाविद्यालय इथं त्या प्राध्यापिका ह्या पदावर रुजू होत्या. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली असून त्यात दृष्टिकोन, रिकामा संसार आणि सरिता संगम यांचा समावेश आहे. अनेक संत महात्म्यांच्या जीवनावर सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांना शिक्षणशास्त्र आणि साहित्य यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यात कर्मयोगी विनोबा भावे पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार आणि नारीरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच आपले दुसरे पाहुणे आहेत भारती भाईक. भारती भाईक यांचं शिक्षण वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण झालेलं असून त्या एक उत्तम लेखिका आणि कवयित्री आहेत. ललित लेखन हा त्यांचा आवडता विषय असून त्यांनी अनेक ललित लेख लिहिलेले आहेत. तसेच त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यात हृदयात वाजे समथिंग समथिंग, डिअर हाऊसवाईफ आणि नाद पैंजणांचा यांचा समावेश आहे. नाद पैंजणांच्या या त्यांच्या कथेला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झालेला आहेत. त्या एक उत्तम कवयित्री आहेत आणि त्या स्वतंत्र कवितेचा एक कार्यक्रमही करतात. त्यांचा अतिशय आवडता विषय स्त्रियांचं मानसिक सौंदर्य हा असून त्याच्यावर त्या अनेक ठिकाणी व्याख्यानही देतात. चला तर जाणून घेऊया प्रत्यक्ष त्यांच्या शब्दात त्यांचा प्रवास. किरणताई आणि भारतीताई, स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. किरणताई, आपण प्राध्यापक या पदावर रुजू होतात, स्वावलंबी विद्यालयात अध्यापक म्हणून होतात. पण आम्हाला प्रश्न असा पडलाय की आपण प्राध्यापक आधी होतात की लेखनाकडे आधी वळलात? लेखनाला सुरुवात माझी जर बघितली तर ती हायस्कूल पासून झालेली आहे. बर. संत महामानव यांच्या जीवनावरती किंवा यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या होत्या तेव्हा ते लिहिणे आणि भाषण देणे असा माझा तो कार्यक्रम राहायचा. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर मी BA पर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली आणि बरीच भाषणं आणि स्वतः लिहून भाषण द्यायला सुरुवात केली. मग त्यानंतर माझं 1982ला विवाह झाला आणि तो म्हणजे आचार्य विनोबा भावे यांच्या वर्धा जिल्ह्यामध्ये, त्यांचं पवनार आणि आमचा वर्धा जिल्हा. त्यामुळे काय झालं की विनोबा भावे यांच्या सानिध्यात तिथे गेल्यानंतर त्यांची पुस्तकं वाचण्याची एक आवड निर्माण झाली आणि ते 1982 ते 84 आणि 84 मध्ये मी प्राध्यापिका म्हणून वसंत शिक्षण महाविद्यालयामध्ये रुजू झाले. त्यानंतर जेव्हा मी BAला होते तेव्हा मला एका सरांची आठवण व्हायची नेहमी की जेव्हा आपण शिक्षक म्हणून काम करतो, अध्यापन करतो, तेव्हा आपण बाकीचं सुद्धा वाचन केलं पाहिजे, अवांतर वाचन केलं पाहिजे की जेणेकरून आपण ते आपल्या शिकवण्यामध्ये त्याचा उपयोग करू शकू. त्याशिवाय शिक्षक चांगलं अध्यापन करू शकत नाही. त्यांनी एका शिक्षण तज्ज्ञांनी रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं होतं की ए टीचर कॅन नेव्हर ट्रुली टीच अनलेस ही इज स्टिल लर्निंग हिमसेल्फ. ए लॅम्प कॅन नॉट लाईट अनदर लॅम्प, इट कंटिन्यूज टू बर्न इट्स ओन फ्लेम. अच्छा, बरोबर. म्हणजे जर एखादी पंक्ती चालू असेल तर तुम्ही दुसरा दिवा लावू शकता. अगदी बरोबर. त्याच प्रकारे शिक्षक सुद्धा आपलं वाचन जर करत राहतील तर अध्यापन करताना त्या वाचनाचा त्याला उपयोग होऊन उदाहरणे देऊन तो त्याचं अध्यापन हे प्रभावीपणे करू शकतो. आणि मग मी सतत विनोबा भावेंची पुस्तकं वाचायला लागले.
आणि मग मी पवनारला जायची, पुस्तकं आणायची, त्यासोबतच बाकी पण शिक्षण तज्ज्ञांची, कारण की मी ऑलरेडी फिलॉसॉफीची प्राध्यापिका म्हणून लागले होते. त्याच्यामुळे या लोकांचं वाचन करणं मला आवडायचं आणि मी करायची. तर ते करत असताना पवनारला गेल्यानंतर एक तिथले वाचनालयातले लायब्रेरियन म्हणाले की तुम्ही मॅडम इतकी पुस्तकं वाचलीत, तुम्ही थोडं लिहून तर बघा. मग मी ट्राय, आणि मग ते म्हणाले की छोटेखानी पुस्तक लिहा. मग माझ्या डोक्यात आलं की चला आपण बालवाङ्मयाचं लिहूया. आणि मग मी बालवाङ्मयाचं म्हणजे कर्मयोगी विनोबा भावे भाग 1, 2 आणि 3. पहिला भाग होता त्यांचा जन्म, जीवनकार्य. तिसरा होता त्यांचे स्त्रीविषयक विचार. हे लिहिल्यानंतर मला त्यांनी म्हणजे एक जाहिरात आली की पुरस्कारासाठी पहिलं पुस्तक पाठवलं पाहिजे. आणि मग ते पुस्तक मी शासनाकडे पाठवलं आणि आश्चर्य किंवा आनंद म्हणून त्या पहिल्याच पुस्तकाला माझा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. अरे वा, फारच छान. आणि मग झालं की चला मला कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी लिहू शकतो. ते पुस्तक होतं माझं 1994चं. मग 1997ला आमचा BEdचा अभ्यासक्रम बदलला आणि त्यावेळी मी जे फिलॉसॉफी शिकवायचे त्याचं पुस्तक नव्हतं विशेष असं चांगलं. तर मग मी तिथे त्याचं लिखाण केलं. स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन माझ्याकडे होतं आणि त्याचा मी ते पुस्तक लिहिलं. त्यामध्ये मी 5 विद्यापीठाचा अभ्यासक्रम इन्क्लूड केला. पहिले नागपूर, मग नागपूरच्या व्यतिरिक्त अमरावतीमध्ये असलेला, नागपूर अमरावतीच्या व्यतिरिक्त मुंबई विद्यापीठाचा असलेला, असं सोडून सोडून जे जे शिल्लक राहायचं अशा म्हणून 5 विद्यापीठाचा. आणि विशेष म्हणजे काय तर हे पुस्तक इतकं चाललं मॅडम की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये ते पुस्तक गेलं. आणि आमच्या प्रकाशकांनी सांगितलं मॅडम तुम्ही आयुष्यभर लिहा, मी तुमची पुस्तके छापतो. आणि त्यांनी माझी 10 पुस्तकं, अभ्यासक्रम बदलला की मी लिहायची, अभ्यासक्रम बदलले की लिहायची, अशी माझी विद्याप्रकाशन महाल नागपूर यांनी माझी 10 पुस्तकं काढली तोपर्यंत. आणि मग काय झालं की असं खूप अजून कॉन्फिडन्स आला. मी लिहत गेले आणि इथपर्यंत मी 32 वर्षामध्ये 29 पुस्तकं लिहिलीत. बापरे. आणि 28 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. एक पुस्तक आता एक 4-5 महिन्यात ते प्रकाशित होईल. आणि आता तर मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावरती एक विश्वयोगी प्रणेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गौरवान्वित महाग्रंथ असा 1020 पानांचा महाग्रंथ लिहिला. आणि तो आत्ताच म्हणजे राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीला 11 ऑक्टोबर 2025 इथे तो प्रकाशित झाला. आणि त्यांनी मला जीवन गौरव पुरस्कार पण दिला. आणि मग मी अगदी कॉन्फिडंट झाले की चला अजून पुढे बरंच काही लिखाण करू शकतो. तर असा माझा हा लेखनाचा प्रवास झाला की ॲज मी प्राध्यापक असताना सुद्धा की आपण चांगलं शिकवलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि राष्ट्रसंतांनी म्हटलं होतं की गुरुजींनी द्यावे ऐसे धडे, आपुला विद्यार्थी चहूकडे राष्ट्र होई तेजस्वी. म्हणजे राष्ट्र तेजस्वी करण्याकरता गुरूंनी असे धडे दिले पाहिजेत की ते विद्यार्थी चांगले तयार होतील, घडले पाहिजेत. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा ती पुस्तकं लिहत गेले आणि त्या प्रत्येक पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. सावित्रीबाई फुले लिहिलं, नंतर अहिल्याबाई होळकर पुरस्कार म्हणजे लिखाण केलं त्यालाही पुरस्कार मिळाला. तर अशा प्रकारे काही पुरस्कार मिळाले आणि अजून मी बरंच काही पुढे लिहत गेले. आज 29वं पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. वा, खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच आहे, म्हणजे असं म्हणतात की आधी केले मग सांगितले, त्याप्रमाणे तुम्ही आधी केलं आणि मग विद्यार्थ्यांना शिकवण्याचं ठेवायला. फारच छान. तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भारतीताई, आपण ललित लेखन फार छान करता आणि तो आपला आवडता विषय असं म्हणतात. तर ललित लेखन म्हणजे काय हे पहिले आमच्या दर्शकांना समजून घ्यायला आवडेल. नक्कीच. ललित माझा श्वास आहे खरं म्हणजे. आणि ललित म्हणजे काय हे जाणून घेणं हे प्रत्येकाला म्हणजे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर ललितची व्याख्या अशी नाही आहे, पण मी म्हणेन की मनातल्या कल्पनेला, मनातल्या विचाराला सुंदर शब्दांनी अलंकृत करून, सुंदर अलंकार लिहून तो विषय सुंदर सजविणे आणि तो सादर करणे म्हणजे ललित असं आपण म्हणू. कारण ललित या शब्दामध्ये, या शब्दाचा अर्थच मुळात सुंदर,
मनोहारी, अनुपम असं आहे. लालित्य वगैरे लालित्य, कारण की हिंदीमध्ये ललितला मनोहारी असं म्हणतात. बरोबर. म्हणजे ललित ह्या शब्दामध्येच तो अर्थ आहे, दडलेला आहे तो अर्थ. आणि एक सुंदर कल्पनेला एक सुंदर शब्दांची झालर लावून अलंकारिक करून तो शब्द सजविणे आणि सादर करणे म्हणजे ललित असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपण एखादा जर पदार्थ बनवला आणि तो तसाच आपण ठेवला तर विशेष काही वाटणार नाही, परंतु त्याला आपण सुंदर गोडाचा पदार्थ असेल तर ड्रायफ्रुट्सने सजविणे, त्याला सुंदर कलाकुसर असं केलेला टेबल क्लॉथवरती तो ठेवणे आणि गार्निश करणे, डेकोरेट करणे म्हणजे तो पदार्थ विशेष वाटतो. तसं त्या विषयाचं आहे. साधी कथा वेगळी आणि ललित हे वेगळं. किरणताई, लेखकाला अतिशय मेहनतीने सगळं साहित्य लिहावं लागतं आणि हे सगळं आधीच्या काळामध्ये फारच मेहनत आणि त्याच्यावर मेहनत घ्यावी लागायची, हार्डवर्क करावं लागायचं. पण आता सोशल मीडियानं जेव्हा आपल्या इथे आक्रमण केलेलं आहे किंवा पदार्पण केलेलं आहे म्हणू, तर या सोशल मीडियाच्या काळामध्ये किंवा पॉडकास्ट ज्याला म्हणतो या काळामध्ये याचा काही परिणाम झालेला आहे का लेखनावर? नक्कीच. म्हणजे फार लेखनावर तसं झाला म्हणता येणार नाही, कारण की आजकाल लेखन सुरूच आहे, पण वाचन संस्कृतीवरती बराच परिणाम झालेला आहे. हो, बरीच लोप पावत चाललेली आहे. याचं कारण असं की आज आपण बघतो आहे की हे सोशल मीडिया याची इतकी साधनं उपलब्ध झालेली आहे आधुनिक तंत्रज्ञानाची, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा की तुमचं व्हॉट्सअप म्हणा, अजून यापेक्षा अत्याधुनिक साधनं आज उपलब्ध झाली आहेत. आणि विविध क्षेत्रातलं म्हणजे सामाजिक, नैतिक, धार्मिक, आर्थिक सगळ्या ह्याच्यातलं, त्याच प्रकारे जुनं नवज्ञान, अद्ययावत ज्ञान असं अगदी आपल्या पायाशी धबधब्यासारखं ज्ञान दररोज येतं. आणि मग ते येत असताना पुस्तकांचा जो उपयोग आहे तो तसा कमी झालेला असतो, कारण की हे जे मास मीडिया म्हणा हे सगळं चित्रांकित आणि एक आदर्श अशा प्रकारचं असल्यामुळे लोक त्यांचा जास्त उपयोग करतात. आणि आजचा काळ कसा आहे की खूप घाई गर्दीचा काळ आहे, मानसिक ताणतणावाचा काळ आहे आणि जीवन हे एक संघर्षमय झालेलं आहे. अशामुळे कामं करत असताना जर आपल्याला थोडासा जर वेळ मिळाला तर मग थोडं म्युझिक म्हणा, थोड्याशा बातम्या म्हणा, थोडंसं आणखी कोणती हे म्हणा, सिरियल म्हणा किंवा काही एक नॉलेजेबल किंवा ज्ञान म्हणा, हे असं उपयोगात आणलं जातं. आणि त्यामुळे ही जी पुस्तकं वाचून हे घेण्याची जी सवय आहे ती कमी झालेली आहे. आज आपल्याला असं लक्षात येतं की वाचन संस्कृती अतिशय महत्त्वाची आहे, कारण की जेव्हा आपण या गोष्टी वाचतो म्हणजे ज्या गोष्टी वाचतो, ऐकतो, तर त्या नेत्र संवेदनेशी जरी संबंध येत असला तरी तो कमी येतो, कारण की नंतर ते बंद होतं. पण पुस्तक अशी गोष्ट असते की जे आपल्याला नेहमी उपयोगात आणता येते. आणि डॉक्टरांचं असं विधान आहे की आपल्या 20 जे बाकीची इंद्रिय आहे आणि नेत्र संवेदना ह्या 20 पट अधिक प्रभावशाली असतात आणि त्याचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त पुस्तक वाचताना होतो. चलचित्रामध्ये काय होतं, एकदा आलं की गेलं, त्याचा फारसा कॉन्टॅक्ट राहत नाही. पण हा विषय खूपच सुंदर तुम्ही सांगता. पण इथे कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, आपण पुन्हा बोलूया. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. दर्शक हो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. किरणताई, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी वाचन संस्कृती कशी लोप पावत चालली आहे याविषयी बोलत होतो, तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल? तर मी आत्ताच बोलत असल्याप्रमाणे असं की आपल्या जे शरीराचे अवयव आहे त्यापेक्षा नेत्र संवेदना या 20 पट अधिक कार्यशील असतात. त्याचप्रमाणे की पुस्तक आपण वाचतो केव्हाही, कुठेही, कशाही पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो. आणि म्हणून या नेत्र संवेदना अधिक प्रभावशाली, कार्यशील असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला अधिक करता येतो. किंवा असं म्हटलं जातं की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. जिथे कुठे आपण लिजियर टाइम असेल, आपण जर रिकामं असू तर एक पुस्तक काढून आपण निश्चितच वाचू शकतो. यावेळी आपल्या सोशल मीडियापेक्षा पुस्तक हे केव्हाही उपयोगी पडतं. आणि म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडियाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, पण आवश्यक त्या ठिकाणी मात्र निश्चितच पुस्तकाचा उपयोग करायला पाहिजे. कारण की विद्यार्थी सुद्धा आजकाल काय करतात, पुस्तकं कमी वाचतात आणि जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाची जी साधनं आहे त्याच्यावर अवलंबून राहतात. आणि म्हणून वाचन संस्कृती ही लोप पावू देण्यापेक्षा तिचा पुस्तकाच्या माध्यमातून, आणखी ग्रंथाच्या माध्यमातून त्याचा उपयोग अधिक केला पाहिजे असं मला निश्चितच वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि वाचनाकडे पुन्हा त्याचा कल वाढविला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे.
भारती ते आपण 14 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आपली. त्यात राजलक्ष्मी नावाची पण एक कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहेत. आणि पण तरी ललित लेख हा आपला आवडीचा विषय आहे. ललित लेख सुद्धा प्रकाशित आहेत. ललित लेखही प्रकाशित म्हणजे कथा संग्रह. हो, ललित लेखांचा संग्रह पण प्रकाशित झालेला आहे. तर ललित लेखांच्या कार्यशाळा पण आपण म्हणजे मार्गदर्शनपर कार्यशाळा पण आपण घेता. पण आम्हाला प्रश्न पडतो की असं लेखन हे शिकवल्याने येतं का, की ते उपजतच असावं लागतं? काय सांगाल? याचं उत्तर म्हणजे 50-50 देता येईल. बरं. कारण कसं आहे की मार्गदर्शन करताना जेव्हा मी मार्गदर्शन करते तर निश्चितच त्याचा उपयोग होतो. म्हणजे कसं असतं, ललित हे प्रत्येकाच्या मनात असतं असं मला वाटतं. ललित माझ्या मनात आहे, यांच्या मनात आहे, तुमच्या मनात आहे, सगळ्यांच्या मनात ललित असतं. ललित मनात असतं म्हणून आपल्याला चंद्र सुंदर दिसतो, चांदण्या छान दिसतात, बगीचा सुंदर दिसतो, फुलं फुललेली छान दिसतात, देव्हारा सुंदर दिसतो. म्हणजे हे आपल्या मनातलं सौंदर्य आहे. याला जर मी साथ घातली तर तुम्ही व्यक्त व्हाल, अधिक सुंदर लिहाल. तसा मार्गदर्शनाचा उपयोग होतो. म्हणजे तुझं आहे तुझ्यापाशी असं म्हटलं तरी चालेल. आणि मी फक्त साथ घालते, मार्गदर्शन करते. आणि कसं असतं, तांत्रिक दृष्ट्या मी सांगेल की ललित असं लिहायचं, त्यामध्ये तुम्हाला अलंकार वापरायचे आहेत, शब्द सौंदर्य सुंदर हवं आहे, हे जरी मी सगळ्यांना सांगत असले किंवा मार्गदर्शन करीत असले तरी सुद्धा लिहायचं तुम्हाला आहे. त्यामुळे शब्दसंचय तुमचा असायला पाहिजे, शब्दसंग्रह तुमच्याजवळ असायला पाहिजे, अलंकाराची जाण तुम्हाला असायला हवी, व्याकरण शुद्धता तुमच्यात असायला हवी, हे सर्व तुमच्याकडे असायला हवं. मी ते तुम्हाला शिकवते, म्हणजे सांगते तुम्हाला या पद्धतीने लिहायचं आहे. तर निश्चितच मार्गदर्शनाने फायदा होतो आणि लिहिलं जातं ललित. माझ्या हाताखाली बरेच जण म्हणजे शिकलेले आहेत. ललित कसं लिहायचं म्हणजे त्याचा साचेबद्धता मला सांगताना म्हणजे छान वाटायचं की हे असं असं लिहायचं आहे, आपल्याला असे शब्द पेरायचे आहेत, सुंदर सुंदर शब्द तुम्हाला प्रेरण करायचे आहे. तर ते निश्चितच व्हायचं. आणि याचा फायदा असा होतो की आपल्या ती अभिव्यक्ती आपण अधिक सुंदररित्या करू शकतो. मला तर वाटतं ललित म्हणजे मनापासून मनापर्यंत झेपावणारा एक संकल्पना आहे. ही मनापासून मनापर्यंत झेपावणारी संकल्पना म्हणजे हृदयीचे त्या हृदयी. अगदी अगदी असं ललितचं एकूण आहे. अच्छा. पण म्हणजे ते प्रयत्नांती परमेश्वर जसं म्हणतो आपण तसं प्रयत्न केल्यावर लिहिता येतं. ते मनात असतंच आपल्या. फक्त ते व्यक्त होता आलं पाहिजे. आता किरण ताई, मी आपल्याकडे वळते आहे. आपला अभ्यास करताना वाचनात असं आलं आहे की वय वर्ष 20 ते 60 या महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपण एक मापिका तयार केलेली आहे. तर ती काय आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मी जेव्हा डिलीटसाठी संशोधन करायला गेले तर त्या याच्यामध्ये मी जेव्हा बघितलं की कोणत्या कोणत्या मापिका, कोणत्या कोणत्या स्केल अवेलेबल आहे, तर मला या वयामधलं म्हणजे वयोगट 20 ते 60 स्त्रियांच्या बाबतीत ही स्केल अवेलेबल दिसली नाही. आणि म्हणून मी वुमन एम्पॉवरमेंट स्केल तयार केली, मापिका तयार केली. आता त्या याच्यामध्ये कसं की या वयामध्ये येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, काही मुली येतील, काही स्त्रिया येतील, तर त्यांच्या याच्यामध्ये जी निर्णय क्षमता असते ती कशा प्रकारची आहे, त्यांची समायोजन क्षमता ही कशा प्रकारची आहे, त्यांचा आत्मविश्वास हा कसा आहे, लूज आहे, दांडगा आहे, की वारंवार त्यांना त्या आत्मविश्वासामुळे कुठेतरी मागे पडतात. त्याच्यानंतर ही जी आधुनिक तंत्रज्ञानाची साधने आहेत, ती आधुनिक तंत्रज्ञानाची साधने स्त्रिया वापरतात का, कोण कोण स्त्रिया साधारणतः वापरतात की वापरत नाहीत. त्याच्यानंतर स्वसंरक्षण, आजचं जग कसं झालंय की स्त्रियांना स्पेशली स्वसंरक्षणाची फार गरज आहे. तर त्या कशा प्रकारे स्वसंरक्षण करू शकतात या गोष्टींचं मापन करण्यासाठी मी या मापिकेमध्ये ही 5 घटक उपयोगात आणले. तसं जर आपण बघितलं तर स्त्रियांच्या याचे मापन करण्यासाठी खूप सारे घटक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्राचे आहेत, त्यांच्या ज्ञानाचे आहेत. परंतु एक संशोधन म्हटल्यानंतर त्याला थोडं लिमिटेशन येतं. आणि मग त्यामुळे काय झालं की 5 घटक घेतले. त्याच्यानंतर ते सगळे या महिलांच्या याच्यामधून म्हणजे 152 सॅम्पल घेतलं मी. 152 स्त्रिया मिळाल्या मला की ज्यांचे व्यवस्थित ज्याप्रमाणे मला पाहिजे होती तशी प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि ते सॅम्पल घेऊन मग त्यांच्यावरती ती मापिका यूज केली. त्यानंतर ते काउंट केलं, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केलं. त्यानंतर त्याची जी रॉ स्कोअर आहे ते काढलं. तर जसं की समजा 197 हे हाय पॉवर इम्पॉवरमेंट मिळाली. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 187.
त्याच्यानंतर 164 ही मॉडरेट इम्पॉवरमेंट मिळाली. त्यानंतर 157 ही लो इम्पॉवरमेंट मिळाली आणि त्यापेक्षा कमी ही 130 अशा प्रकारचे ते मला आकडे मिळाले रॉ स्कोरचे. मग हे कसे आहे, हे एक मी मॅन्युअल तयार केलं होतं आणि ही जी मापिका आहे ही मी एकटीने नाही बनवली. आमच्या वर्धेचेच यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत KP निंबाळकर सर म्हणून, ते आणि मी आमच्या दोघां मिळून आम्ही ती स्केल बनवलेली आहे. तर मग त्याचं इंटरप्रिटेशन केलं आणि त्या इंटरप्रिटेशनवरून आपल्याला लक्षात येतं की साधारणतः किती पर्सेंटेज स्त्रियांचं हे इम्पॉवरमेंटमध्ये या घटकाचं आहे, या घटकाचं आहे आणि या घटकाचं आहे. आणि कारण की तो माझा विषय असा होता, त्या डिलीटचा विषय जो असा होता तो असा की महाराष्ट्र की महिला एवं बाल विकास की योजनाओं द्वारा महिला का मूल्यमापन, एक परिपूर्ण मूल्यमापन असा तो विषय होता. आणि त्यासाठी मी ती मापिका तयार केली. सोबतच जी साधनं आहेत म्हणजे प्रश्नावली आहे, मुलाखत आहे, या सगळ्या साधनांचा पण उपयोग केला, त्याची पण आकडेवारी काढली आणि मग त्यावरून निष्कर्ष प्रतिपादन केले. आणि हा डिलीटचा जो प्रबंध आहे तो मी पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा उत्तर प्रदेशमधील इथे तो सबमिट केला आणि ती डिलीटची डिग्री मला 24 एप्रिल 2024 मध्ये मिळाली. त्यामुळे मी खास इतर साधनांसोबत या माझ्याच मापिकेचा उपयोग मी माझ्या संशोधनासाठी केला आणि ती आता भारतामधल्या कोणत्याही राज्यामध्ये उपयोगात आणता येते. बरोबर. आणि ती मिळते की नॅशनल सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन आग्रा आणि माझ्यासोबतचे जे सर होते निंबाळकर सर वर्धेचे, तिथे लक्ष्मीनगर वर्धा इथे पण ती अवेलेबल आहे. अरे वा, फारच छान, खूपच छान सांगितलं तुम्ही. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शको, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलं आहे संवाद लेखिकेशी आणि याचे पाहुणे आहेत डॉक्टर किरण नागतोडे आणि भारती भाईक. स्त्रियांच्या बाह्य सौंदर्यावर जास्त बोलल्या जातं किंवा जास्त चर्चिल्या जातात विषय, पण आपण ह्या सगळ्या विषयांना फाटा देऊन स्त्रियांचं मानसिक सौंदर्य या विषयाकडे वळलेले आहेत. त्याच्यावर अनेक व्याख्यानंही आपण दिलेले आहेत. तर काय विशेष आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. कसं असतं ना, बाह्य सौंदर्य हे आपल्याला जरी बाह्य स्वरूपात दिसत असलं तरी आपलं मन हे जर सुंदर असेल तर ते चेहऱ्यावर झळकतं. बरोबर. मग आपल्या मनाला आपण सुंदर कसं करायचं? ठीक आहे, आपण मेकअप करतो आहे, सौंदर्य प्रसाधनं वापरतो आहोत, डोळ्यांना काजळ घालतो आहे, मस्करा लावतो आहे, आयशॅडो लावतो आहे, परंतु डोळ्याची निरागसता तुम्ही कुठून आणणार? बरोबर आहे अगदी. ओठांवरती आपण लिपस्टिक लावतो आहे, आणखी काय काय प्रकार करतो आहे, पण ओठावरती खेळणारं सुंदर निरागस हसू तुम्ही कुठून आणणार आहे? किती छान. रूज लावतो आहे, गाल सुंदर करतो आहे, पण जी स्वयंभूत लज्जेची लाली आहे ती कशी येणार आहे? पण ह्या सर्व गोष्टी आपल्या मनाशी निगडीत आहेत असं मला वाटतं. कारण मन आपलं जर छान असेल, मनाचं सौंदर्य जर छान असेल तर ते चेहऱ्यावर झळकतंच. बरोबर. खूप सुंदर नटलेली, अगदी मेकअप केलेली सुंदर अशी स्त्री समोर आली आणि तिच्यामध्ये अहंकार उफाळून असेल तर ते सौंदर्य आपल्याला आवडेल का? तेच अगदी मोजके 2-4 दागिने घालून एखादी स्त्री साधी साडी घालून जरी आली आणि तिच्या चेहऱ्यावरती प्रसन्न हसू असेल तर आपल्याला कुठलं जास्तीत जास्त आवडेल? हो ना. तर मला असं वाटतं आपलं मानसिक सौंदर्य आपल्याला जपणं अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्या मनस्वास्थ्यासाठी सुद्धा चांगलं आहे, आपल्या कुटुंबासाठी चांगलं आहे, समाजासाठी सुद्धा चांगलंच आहे. बरोबर. आपलं मन हे सुंदर असणं फार गरजेचं आहे. तर मनस्वास्थ्य जपण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते सर्व गोष्टी त्या माझ्या त्या पॉइंट आउट केलेल्या आहेत, त्या जे काही मी व्याख्यान देते त्यामध्ये. आणि त्यामध्ये एकूणच म्हणजे आहारापासून विहारापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश त्यामध्ये आहे. आणि मला ते जास्त आवडतं कारण ते मनातून उमटणारं असतं. आणि यातून एक गोष्टचं साधर्म्य तुम्हाला लक्षात आलं का? कारण ललित लेखन हे सुद्धा मनाशी निगडीत आहे, कविता ही सुद्धा मनाशी निगडीत आहे आणि मानसिक सौंदर्य जो माझा विषय आहे तो सुद्धा याशीच निगडीत आहे. किरणताई, मला असं सांगा, आपण बऱ्याच संत महात्म्यांचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर विनोबा भावे आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेक संत महात्म्यांवर, थोर पुरुषांवर लेखन केलेलं आहे. आता असा कुठला विषय आपल्या डोक्यात आहे की ज्यावर आपल्याला लेखन करायचंय?
यावर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे त्यावर तर लिखाण केलेलंच हो. आहे, पण मी कादंबरी आणि कथा संग्रह सुद्धा पब्लिश केलेले आहे, माझे झालेले आहेत. हो. आणि त्यापैकी जसं संगीत सरिता, हो. संताजी जगनाडे महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि कर्मयोगी विनोबा भावे आणि भविष्यकालीन शिक्षण म्हणजे संतांचं विचारदर्शन, या सर्व पुस्तकांचा समावेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे जवळपास मी ह्या सगळ्या प्रकारांचा उपयोग केलेला आहे. आता मला जे मी म्हणजे आता माझं जे पब्लिश होणारं पुस्तक आहे ते असं आहे की आपण पूर्वीपासून तर आतापर्यंत एक विवाहात जर घटक घेतला त्याच्यामध्ये किती बदल झालेला आहे. म्हणजे छोट्याशा याच्यामध्ये केला जाणारा विवाह आणि आज आपण बघतो की विवाहाची जी परंपरा आहे जी चालत आलेली ती फार बदललेली आहे. बरोबर, स्वरूपच बदल. म्हणजे कोणतंही कार्य म्हणा, विवाह म्हणा, वाढदिवस म्हणा, आरसे वार्षे, सगळं काही आपलं बदलत चाललेलं आहे. भव्य स्वरूप असं देऊन त्याच्यानंतर वाहतुकीच्या साधनांमध्ये बदल झालेला आहे, आपल्या चालीरीती परंपरा या सगळ्या बदललेल्या आहे. तर हे जे माझं पुस्तक आहे ते याच्यामध्ये हे समाविष्ट आहे की ते कसं बदलत गेलं. बरोबर. काल, आज आणि उद्या, मानवी स्थित्यंतरे, काल, आज आणि उद्या, अशा प्रकारचं ते लिखाण आहे आणि ते पब्लिश होणार आहे आता. आणि नंतरचा माझा जो मानस आहे तो असा आहे की विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे मी लिखाण, पण आता असं आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, अच्छा, त्याच्यानंतर अभ्यास करत असताना त्याचं मानसिक नियंत्रण कसं असावं, त्याच्यानंतर एकाग्रता त्यांनी कशी साधली पाहिजे, त्यानंतर जी बाहेरची परिस्थिती असते अभ्यास करताना ती डावलून आपल्या पुस्तकाकडे कसं त्यांनी केंद्रीभूत व्हायला पाहिजे, हा जो एकूण सगळा प्रकार आहे, संस्कार ज्याला आपण मूल्य म्हणतो, ती सुद्धा त्याच्यामधून आली पाहिजे. तर कशी आली पाहिजे, कारण की मूल्य किंवा संस्कार आपण शिक म्हटलं की शिकेल असं होत नाही. बरोबर. कारण की असं म्हटलं जातं की व्हॅल्यूज कॅन नॉट बी टॉट बट दे आर टू बी कॉट. विद्यार्थ्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे. आणि मग आत्मसात करत असताना काय होतं की तुमचं टीचिंग, तुमचं पुस्तक, तुमच्या या सगळ्या गोष्टी आपोआप तिथे आल्या पाहिजे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा मी त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुमचं शिक्षणशास्त्र हा विषय आवडीचा आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला पुढे त्याचप्रमाणे मी महिलांवरती खूप सारी संशोधनं केली. माझा एमएडचा विषय महिलांचा होता, पीएचडीचा विषय महिलांचा होता. मी दिल्लीचा जो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन दिल्ली यांचा 2 वर्षाचा एक मेजर रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे यशस्वीपणे राबवला, तो विषय माझा महिलांचा होता. डिलीट हा विषय माझा महिलांचाच होता. माझी पुस्तकांची संख्या सुद्धा महिलांच्या याची जास्त आहे आणि म्हणून महिलांना सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी, म्हणजे जनरल मार्गदर्शन करण्यासाठी मी परत पुस्तक लिहिणार आहे. वा, फारच छान. भारतीताई, आपण थोड्या वेळापूर्वी ज्या विषयाबद्दल बोललो, स्त्रियांचं मानसिक सौंदर्य, फारच छान विषय आहे. तर प्रश्न असा आहे की स्त्रियांच्या बाह्य सौंदर्याच्या विषयावर तर पुरुषांचं बरंच वक्तव्य असतं किंवा त्यात बरीच रुची असते, पण मानसिक सौंदर्याचं जेव्हा व्याख्यान असतं तेव्हा पुरुषांची तिथे उपस्थिती असते का, आणि असेल तर तिथे त्यांचे काय प्रतिक्रिया किंवा काय प्रतिसाद असतो? म्हणजे काय होतं माहिती आहे का, हा कार्यक्रम माझा सर्वात आधी वर्धेला झाला. तर वर्धेच्या एका संस्थेमध्ये जेव्हा हा कार्यक्रम झाला तेव्हा तिथे माझ्यासोबत स्टेज शेअर करणारे पुरुष होते. बरं. हां. तर त्यांनी आणि उपस्थित सुद्धा पुरुष होते, सर्वांना विषय खूप आवडला. आणि नंतर मग अशा मला प्रतिक्रिया आल्या की हा विषय आम्हाला पण म्हणजे लागू होतो, म्हणजे आम्ही सुद्धा यामध्ये करायला हवं, ही कामं आम्ही सुद्धा करायला हवीत. तर अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे मला अभिप्राय आलेत. आणि नंतरही मला बरेच फोन आलेत की आपण फार सुंदर सांगितलं आणि हे आम्ही आमच्या आयुष्यात सुद्धा हे बदल करू शकतो आणि आम्ही करणार पण आहोत आणि करतो सुद्धा आहोत. आणि त्यानंतर ह्या विषयावरती जेव्हा मी आणखी बरेच म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे पण झाले, तिथे सुद्धा मला छान प्रतिसाद मिळाला. आणि असं काही नाही की पुरुषांनी अगदी मला हे म्हटलं असं वगैरे, असं काही नाही, त्यांना सुद्धा विषय आवडला आणि छान प्रतिसाद मिळालेला मला. अच्छा, हां, फारच छान, फारच छान. कारण हे फार महत्त्वाचं आहे. एका स्त्रीला पुरुषांनी समोर नेणं किंवा स्वीकारणं, तिचं मानसिक सौंदर्य जे आहे ते स्वीकारणं हे फारच महत्त्वाचं आहे. आणि यासाठी तर मला माझ्या मिस्टरांनी फार सपोर्ट केलेला की हा विषय फार सुंदर आहे, जे तू मांडते आहेस हा विषय फार छान आहे. आणि यावर आमच्या बरेच चर्चा पण होतात. आणि हेच नाही, जेव्हा त्यांचा मला असा सपोर्ट मिळतो तेव्हा मी सुद्धा काहीतरी करू शकते. नाही, त्या विषयाकडे आपण परत येतोच आहे. किरणताई, लेखन, अध्यापन आणि बरंच काही आपण करत असता, पण आणि नोकरी हा सगळा व्याप सांभाळताना आपल्याला कुटुंबाची साथ
फारच आवश्यक असते. तर त्या बाबतीत आपण काय सांगाल? लेखन, कुटुंब यासोबतच आपलं सामाजिक कार्य याचा मी माझ्या कार्यामध्ये समावेश असतो. परंतु कोणत्याही स्त्रीला जर बाहेर पडायचं असेल, कोणतंही कार्य जर करायचं असेल, तर त्या स्त्रीला कौटुंबिक सहकार्य मिळणं अतिशय गरजेचं असतं. अगदी. त्याशिवाय ती समोर जाऊ शकत नाही. बरोबर आहे. असं म्हटलं जातं की पुरुष जर समोर जात असेल तर त्याचा आधारस्तंभ कोण? स्त्री असते. हो. पण माझ्या आधारस्तंभामध्ये मुख्यत्वे करून माझे पती होते, बरं. की प्रेरणा देणं आणि सहकार्य करणं आणि त्यासोबतच ते सगळं काम करून घेणं हे महत्त्वाचं होतं. जसं माझे सासू सासरे सुद्धा मी नोकरी करत असताना लगेचच म्हणजे सामाजिक कार्य करायचे. वेगवेगळ्या खेड्यामध्ये जायचं, महिलांना मार्गदर्शन करायचं. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा कार्यक्रम असो, बाल विकास कार्यालयाचा कार्यक्रम असो, तर मी त्यांच्यासोबत बाहेर जायची, भाषणं देणं. आणि मग या याच्यामध्ये निश्चितच माझ्या सासू सासऱ्यांची सुद्धा मदत होती. म्हणजे आपण घरातून सगळी कामं करून निघायचं, ती त्यांच्यासाठी ठेवायची नाही. पण माझ्या मुली छोट्या असताना पासूनच मी ते काम करते आहे. म्हणजे माझ्या मुली, मला 2 मुली, त्या अतिशय चांगल्या गुणी मुली होत्या माझ्या, की त्यांच्याजवळ खूप छान राहायच्या. म्हणजे मी अगदी निर्धास्त राहायचे घराच्या बाहेर पडल्यानंतर, की माझ्या मुली ह्या आजी आजोबाजवळ आहे. आणि काका होते सोबत, ते काका सुद्धा चांगल्या प्रकारे बघत होते. असं एक अमोल सहकार्य मला प्रत्येक गोष्टीत मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही आज जे मिळवलेलं आहे सगळं हां, काही, त्यांच्यामध्ये त्यामागे तुमचं सगळं कुटुंब आहे असंच म्हणायचं आहे. त्यांचा नक्कीच सिंहाचा वाटा होता. अगदी. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये पावलोगणिक क्षणोक्षणी माझ्या मिस्टरांची मदत होती. म्हणजे मदत तर राहायचीच, पण त्यासाठी ते प्रेरणा द्यायचे. खूपच छान सांगितलं तुम्ही. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. असं म्हणतात, मनातलं लेखणीद्वारे कागदावर उतरवलं की ते साहित्य होतं. आणि आज याच विषयावर आपल्याला दोन्हीही लेखिका अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात आहेत. भारतीताई, आपण अतिशय उत्तम कवयित्री आहात. ललित लेख पण आपण सुंदर लिहिलात. आई नावाचं घर हा तुमचा एक अतिशय सुंदर लेख आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. तर त्या लेखाबद्दल आम्हाला सांगाल? आई नावाचं घर हा लेख खरं म्हणजे आज हल्लीची जी संस्कृती जी लोप पावत चालली आहे, ती का लोप पावत चालली आहे आणि संस्कार मूल्य कुठे कमी पडतात आहे, हा थोडासा म्हणजे शोध घेतल्यासारखं म्हटलं तरी चालेल. जी समवयस्क पिढी आहे त्यांच्याकडे बघून किंवा हल्लीची जी मुलं आहे त्यांच्याशी संवाद साधून किंवा हा एक माझा शोध चालला होता, तो मी त्या लेखामध्ये नमूद केला आणि तो लेख प्रचंड आवडला सगळ्यांकडून. अगदी सर्व पालकांकडून त्या लेखाचं स्वागतच झालं. काय की आई नावाचं घर काय आहे नेमकं, आम्हाला उत्सुक. तर त्या लेखामध्ये असं आहे की पालकांमध्ये आई मुलाच्या अगदी जवळ असते. आता हल्ली तर मुलं सुद्धा म्हणजे जी पालक मुलं आहेत ती सुद्धा आपल्या मुलांना फार जवळची असतात, परंतु आईचं नातं मुलाशी अगदी जवळचं असतं. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, आई जितकी जवळ असते तितकं कोणीच नसतं. बरोबर. पण आता काय झालं आहे, आधी आपली कुटुंब व्यवस्था वेगळी होती. कुटुंब मोठी होती, घरामध्ये आजी आबा काका काकू आत्या मामा ही मंडळी होती, एकत्र कुटुंब पद्धती होती. परंतु नोकरी निमित्ताने किंवा आणखी कुठल्या कारणाने कुटुंब ही विभक्त होत गेली. आणि आता काय आहे की हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक असं चित्र मधल्या पिरियडमध्ये फार दिसत होतं. मग झालं काय की नाती ही विखुरल्या गेली, जवळ कोणी असायचं नाही. मग तेव्हा काय झालं, हा जो संस्काराचा डोलारा होतो तो एकमेव आईच्या खांद्यावर आला. परंतु विभक्त कुटुंब झाल्यानंतर नोकरी निमित्ताने किंवा आणखी कुठल्याही पद्धतीने विभक्त जेव्हा झाली तेव्हा काय झालं, थोडं स्वातंत्र्य आलं. स्वातंत्र्य आल्यामुळे आईला सुद्धा कुठेतरी जरी ती सर्व्हिस करणारी असेल तर ती सर्व्हिस करताना देखील घराकडे थोडं दुर्लक्ष नाही म्हणता येणार. परंतु आता हे होऊन जाईल आहे, विभाजन झालं की बाबा हे होऊन जाईल आहे आणि ती जबाबदारी कुठेतरी मला असं वाटतं की कमी पडली. आणि थोडं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे थोडं की बाबा मुलगा आणि पुन्हा आता इंग्लिश कॉन्व्हेंट जेव्हापासून आली आहेत, मुलं एकदा 2.5 वर्षाची झाली की शाळेत जायला लागतात. मग त्यांना वेळच नसतो आणि मुलांना वेळ नाही आणि पालकांना देखील वेळ नाही आणि आईला त्यातल्या त्यात आणखी वेळ नाही. त्यामुळे मुलं शाळेच्या भरोशावर शिकतात आहे.
पण मुलांना जवळ बसवून गोष्टी किती पालकांनी सांगितल्या असतील, किती आईने सांगितल्या असेल, हा मुद्दा माझ्या लक्षात आला. बरोबर आहे. की आज रामायण, महाभारत किंवा साने गुरुजी किंवा आणखी किती आईने आपल्या मुलांना सांगितले असेल. आणि इथे हा धागा किंचित तुटल्यासारखा मला वाटतो बरोबर. की मुलांना ह्या गोष्टी कळल्याच नाही. पुस्तकातून जेवढे शिवाजी महाराज कळले तेवढे कळलेत, पण आईने बसून गोष्टी सांगितलेल्या असतील का, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्याला आज वाटतं की शिवाजी महाराजांनी जन्म घ्यायला हवा, सावित्रीबाई फुलेंनी जन्म घ्यायला हवा, पुन्हा एकदा. परंतु जिजाऊ आधी जन्मायला हवी, सावित्रीबाई फुलेंची आई आधी जन्माला हवी. ह्या जर जन्माला येतील तरच मूल घडेल. बरोबर. आणि आजही मला वाटतं मूल घडवताना आईचे एफर्ट्स जास्त लागतात, बरोबर आहे. आईचे संस्कार मूल्य हे जास्त लागतात. आणि कुटुंबामध्ये कसं आहे, आई नावाच्या घरमध्ये मी काय केलंय की आई आणि वडील जेव्हा दोघंच घरात असतात तेव्हा ते कसे वागतात, कसे बोलतात, कसे राहतात, सर्वांशी संबंध कसे ठेवतात, हे मूल नकळत शिकत असतो. बरोबर आहे. तुमचं बोलणं चालणं हो. याचा मुलांवरच्या मनावरती परिणाम होत असतो. हो. तुम्ही जर छान अगदी म्हणजे संस्कारक्षम तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, तर तसंच मुलांमध्ये सुद्धा ते येतं. बरोबर. आणि ते नकळत शिकवावं लागत नाही. संस्कार. हो, हां, हो. शिकवावं लागत नाही, ते येतं. आणि उपजत तुमच्या मनामध्ये जर छान विचार असतील, संस्कार मूल्य जोपासली असतील आई वडिलांनी सुद्धा, बरोबर. तर ते मुलांमध्ये येतातच येतात. हो. आज आपण अभिजात भाषाचा दर्जा आपल्याला मिळाला आहे मिळालेला मराठी आहे. भाषेला. हो, आपण हो. मुलांना किती शिकवतो मराठी, किंवा मराठीमधले जे संस्कार मूल्य आहेत मुलांना आपण किती देतो. बरोबर. किती घरात रामरक्षा वाचली जाते, किती घरामध्ये अगदी बरोबर. मनाचे श्लोक वाचले जातात किंवा मुलांना सांगितले जातात. मुलांना हे कळत नाही, कारण आई एवढे एफर्ट्स घेत नाही. बरोबर आहे. किंवा आईला दोष देण्यापेक्षा ती पण बिझी आहे, तिला पण तेवढं म्हणजे हे नाही. पण हा धागा म्हणजे हा इथे तुटल्यासारखा का झाला, हा एक मुद्दा मी त्या आई नावाच्या घरमध्ये मांडला होता की हा धागा का तुटला. बरोबर. आईने मुलांवरती संगोपन करताना किंवा आज जेव्हा आई विभक्त झाली आहे कुठल्याही कारणाने म्हणा, म्हणजे वाईटच असं नाही, सर्व्हिस निमित्त किंवा आणखी कुठल्याही याने जर ती विभक्त झाली, तर मुला मुलींना तिने कुटुंबाचं जे मूल्य आहे ते का नाही शिकवलं. बरोबर. शेअरिंग महत्वाचं आहे, हां. फारच महत्त्वाचं. हो. म्हणजे शेअरिंग. आज आपण म्हणतो, आधी म्हणायचो 1 तीळ 7 जणांनी वाटून खायचा असतो, हो. पण हल्लीच्या मुलांना आपण किती शिकवतो, हे शेअरिंग किती शेअरिंग शिकवतो. नावाची गोष्ट. म्हणजे आता जो स्वार्थीपणा हा वाढत चालला आहे, हा कुठून आला आहे, बरोबर. मी माझं हे कुठून आलं आहे. जेव्हा तुम्ही कुटुंबाचा जो मूल्य आहे ते मुलांना तुम्ही शिकवत नाही, तर मुलं हे कुठून शिकतील. मुलांना हे सांगणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि आईची जबाबदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतो, ते का म्हणतो. बरोबर आहे. आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगास उद्धारी असं का म्हणतो. आईला धरून आपण का एवढी म्हणजे उक्त्या किंवा म्हणी आहेत. तर याचा बेस हाच आहे की आई ही खूप महत्त्वाची आहे. आई छान म्हणून मग शिवाजी महाराज घडले. किंवा मग आपण अगदी पुराणामध्ये गेलो, भारत का घडला, तर शकुंतलेमुळे घडला. बरोबर. कारण मी याचं उदाहरण देण्याचं कारण असं की माझं ललित शाकुंतल नुकतंच प्रकाशित झालं आहे. बरोबर. तर त्यामध्ये मी हा म्हणजे तिच्या मनाचा सगळा जो आहे वेध घेतलेला आहे की ती कुठल्या कुठल्या परिस्थितीतून गेली, पण तिने आपल्या मुलाला कसं जन्म दिला आणि तिने कसा सांभाळ केला, आणि नंतर त्यावरती आज आपलं भारताचं नाव आहे. ती व्यक्ती कशी समोर गेली. खूपच छान. तर हे सगळं आईमुळे ह्या लेखांचे अनेक कार्यक्रम होत ही शुभेच्छा आहे, कारण फार आवश्यक आहे तो विषय. आता किरणताई, आपण मला सांगा की आपण लेखिका आहात, अनेक लेख लिहिले, पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. तर आता जे जेनझीज आपण ज्याला म्हणतो, अलीकडे तरुण नवोदित लेखक आहेत आणि विशेषतः महिला लेखक, त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल. असं जर पाहायला गेलं तर लेखनाचे विविध प्रकार आहेत. जसं वाङ्मय आहे, चरित्र आहे, नाटक आहे, कथा लेखन आहे आणि सोबतच अकॅडमिक आहे, म्हणजे विद्यालयीन जी किंवा महाविद्यालयाची पुस्तकं आहेत ती आहेत. आता नवोदित लेखकांनी हे पहिल्यांदा ठरवायला पाहिजे की मला काय लिहायचंय, मुख्यत्वे करून कोणत्या विषयाला हात घालायचा आहे हे पहिलं त्यांनी ठरवावं. त्याचं ऑब्जेक्टिव्ह ठरवावं, उद्दिष्ट लक्षात घ्यावं की मला
साठी लिखाण करायचं. कारण की लिखाण करणं म्हणजे फक्त स्व आनंद नव्हे नाही. किंवा स्वतःचं काम नव्हे, तर त्या तुमच्या लिखाणातून लोकांना समाजाला संदेश मिळेल. मिळायला पाहिजे, समाज घडला पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे, तर त्या लिखाणाचा उपयोग होतो. बरोबर. जसं मॅडमनी आता म्हटलं साने गुरुजीवरचं सुद्धा माझं आता एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे 367 पेजचं बरोबर. साने गुरुजी, आणि ते माझं म्हणजे संशोधित पुस्तक आहे, प्रश्नावली वगैरे सगळं तयार करून. अच्छा. तर त्याच्यामध्ये असंच म्हटलेलं आहे की साने गुरुजी आज किती आवश्यक आहे, त्यांचं लिखाण किती आवश्यक आहे. म्हणून नवोदित लेखकांनी हे लक्षात घ्यावं की मला कशासाठी पुस्तक लिहायचं, आणि तो ठरवल्यानंतर त्याचं पूर्ण प्रारूप लक्षात घ्यावं की पहिलेपासून शेवटपर्यंत या लिखाणात मला काय काय घ्यायचं, कोणत्या स्टेपनी समोर जायचं आहे. म्हणजे समजा एक कादंबरीच असेल, ती 200 पेजची असते, 400 पेजेसची असते, 100, हो. पण त्याचा स्टार्टिंग पॉइंट आणि त्यांचा एंडिंग पॉइंट, त्याचं content काय आहे हे काय आहे महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं, ते आपल्याजवळ नोट करायचं आणि मग समोर जायचं. बरं. म्हणजे की माझं पुस्तक मला कशा पद्धतीने, जसं आता आपण स्वयंपाक करत असताना जर आपलं मन जर आपण त्याच्यात टाकलं भाजी रुचकर होते बरोबर. असं म्हणतात. आणि विनोबा भावे नेहमीच म्हणायचे की हा स्वयंपाक मुलाला चारत असताना स्वतः स्त्रीनी करावा, स्वतः खाऊ घालावा. कारण की काय होतं की तिचं आत्मिक समाधान त्याच्यामध्ये त्या असतं. भावना भावना उतरतात त्याच्यामध्ये. त्याच्यात. तसंच लिखाणाचं सुद्धा आहे. तुम्ही किती एकरूप त्याच्याशी होता, त्या लिखाणाशी त्याच्याशी एकरूप होणं आणि ते लिखाण करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय की कर्मणे वाधिकार असते मा फलेषु कदाचन. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की परी कर्मफळी आसन धरावी, ही सतक्रिया आचरावी हेतुविन. म्हणजे हेतू त्याच्यात तुमचा स्वार्थ ठेवू नका, फक्त ज्यासाठी लिखाण करायचं आहे तो हेतू ठेवून जर तुम्ही लिखाण केलं तर निश्चितच नवोदित लेखन हे चांगलं होतं. तो लेखक एक चांगला बनू शकतो आणि पूर्णपणे आत्मविश्वासाने त्यांनी लिखाण करावं हे निश्चितच आहे. खूप छान आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं केलं. तर निश्चितच तो लेखक चांगला तयार होईल, लेखिका चांगली तयार होईल. आम्ही महिलांना, घरगुती ज्या महिला आहे त्यांना लिहायला द्यायचं, त्याच्यामध्ये एक मला निश्चितच सांगायला आवडेल की सृजन काय असतं. एका स्त्रीने जे लाईट जातात ना त्याच्यावर इतकं छान, घरी राहणारी स्त्री असं म्हणतात की घरी राहणाऱ्या स्त्रीला काही समजत नाही असं नाही आहे, तिला सगळं काही येतं, फक्त ती समोर जायला पाहिजे, तिला व्यासपीठ मिळायला पाहिजे. तर लिखाणाने सुद्धा त्या स्त्रीला किंवा नवोदित लेखकाला व्यासपीठ मिळतं आणि त्यासाठी त्यांनी आपलं लिखाणे उद्देशपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि पहिलेपासून शेवटपर्यंत एक चांगल्या पद्धतीनं करावं, तर छान प्रकारे तो खूपच छान मार्गदर्शन लेखिका तयार केलं. होईल. आपण खूप छान मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, असं म्हणतात लेखन हा आत्म्याशी केलेला संवाद आहे आणि या विषयावर आपण आज अतिशय उत्तम मार्गदर्शन ऐकतो आहात. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. दर्शको हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. भारती, ती आताची जी तरुण पिढी जी आहे ती भरकटल्यासारखी होते आहे, तर त्यांची मानसिकता अशी का झाली त्याबद्दल आपलं काही लेखन आहे? हो हो, त्या विषयावर पण माझं लेखन आहे. बरं. कारण हा सध्या सगळीकडे आपण बघतो आहे, जी मानसिकता बदलली आहे त्याचे परिणाम आपण बघतो आहोत. हो. त्यावरती लेखन होणं तर आवश्यकच आहे. हो, हो. त्यावर माझं लेखन आहे की का भरकटली आहे. मी पुन्हा त्याच मुळाशी जाईल बरं. की आपले संस्कार. हां, मलाही तेच वाटतं. कारण हल्लीची जी पिढी आहे तिला ज्या पद्धतीने पुशअप करायला हवं, ज्या पद्धतीने संस्कार पेरून त्या पिढीला समोर आणायला हवं, तिथे कुठेतरी तो धागा तुटला आणि कुठेतरी आपण तिथे कमी पडतो आहोत. मुलींना आपण हे सांगतो आहोत की आईवडिलांचं महत्त्व सांगतो आहोत, त्याच जोडीने तुम्ही समाजाचंही महत्त्व सांगायला हवं. जसं आपलं कुटुंब आहे तसं इतरांचंही कुटुंब आहे. जसे आपले एकमेकांविषयीचं प्रेम आहे तसं इतर कुटुंबामध्येही एकमेकांविषयी प्रेम आहे. तेव्हा आपण त्या कुटुंबावरती जेव्हा ताशेरे ओढतो किंवा आणखी जे काही आपण परिणाम करतो आहोत, ज्या काही घटना घडतात आहेत, तर हे कुठेतरी थांबायला हवं. आणि हे जे प्रेम आहे कुटुंबाविषयीचं, जे आपल्या जे संस्कार जे द्यायला हवे आहेत ते अवश्य द्यायला हवे मुलांना, मुलींना सुद्धा. कारण ती पुढे जाऊन एक घर सांभाळणार असते, कुटुंब सांभाळणार असते. तेव्हा आम्ही हे सहन केलं, तुला हे सहन करायची आवश्यकता नाही, हे जे आज पिढीला सांगितलं जातं आहे, किंवा तेव्हा कुटुंब मोठी होती, तेव्हा आईवडिलांना इतरही जबाबदाऱ्या होत्या, परंतु आता तसं नाही आहे. तर आता सांगितलं आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, मग तू वाईट वाग, चांगली वाग, कशीही वाग. तर हे जे घडतं आहे हे कुठेतरी थांबायला हवं.
बरोबर. आणि जे आर्थिक स्वावलंबनामुळे पण हे होऊ शकतं का? आर्थिक स्वावलंबनामुळे देखील हे होतं आहे. कारण की आता काय होतं आहे, ही मानसिकता झाली आहे की मला कुणाची गरज नाही आहे, नाहीये. मी आणि फक्त मी. हे जे घडतंय ना, हे थांबायला हवं. बरोबर. आणि इथे पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे हो. की तुम्ही मूल घडवताना ह्या गोष्टींची जाणीव मुलांना अवश्य द्यायला हवी हो. की मी म्हणजे मी नाही आहे, मी म्हणजे समाज नाही तर समाज. समाजामुळे मी आहे. हं. माझ्यामुळे समाज नाही, समाजामुळे मी आहे ना. हां, त्याचं समाजाचा मी एक घटक आहे. हो. आणि मला हे सगळे नियम लागू होतात. बरं. जे आई वडिलांनी आजपर्यंत सांभाळले आहेत ते नियम मलाही लागू होतात. बरं. हे मुलांना सांगणं आज खूप आवश्यकता आहे, म्हणजे गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. हे सांगायला हवं मुलांना. बरोबर. आणि मुलींनाही त्या दृष्टीने मुलींनाही त्या दृष्टीने वळण लावणं खूप आवश्यक आहे. आज आपण बघतो की जिथे एकच आहे किंवा दोनच मुली आहेत, तर तेव्हा ती कारण एक कुटुंब सांभाळणार असते किंवा सासू सासरे किंवा इतर कुटुंबातले व्यक्ती एक वेळ जाऊ द्या, पण ती तिचे मिस्टर आणि तिची मुलं हे कुटुंब तर ते सांभाळणार असते, तिला सांभाळायचं असतं ना. तर तेव्हा जी मूल्य आहे, जी लावून ठेवलेली आहेत पूर्वजांनी किंवा आपल्या आई वडिलांनी आधीच्या पिढीने, ती समोर अवश्य द्यायला हवे असं मला वाटतं. भारतीताई, एक कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय, ते कवितेच्या 4 ओळी आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी अगदी. ही कविता म्हणजे एक गृहिणीची आहे. बरं. जेव्हा ती मानसिक सौंदर्यामध्ये मी जे नमूद केलं होतं की ती ह्या सर्व गोष्टी हे करते, म्हणजे तिच्या मनात आलेल्या निगेटिव्ह विचारांना ती थारा देत नाही. तर तेव्हा ती काय विचार करते आहे, तर काय सांगू तुम्हाला नुकतीच मी माझ्याशी मैत्री केली आहे. काय सांगू तुम्हाला, नुकतीच मी माझ्याशी मैत्री केली आहे आणि खरंच सांगते मी आनंदी असल्याची खात्री झाली आहे. काय हवे मला, काय आवडे मला, तसे मी जगून घेते आहे. आजवर जगले साऱ्यांसाठी, आता स्वतःसाठीच जगून घेते आहे. मग यामध्ये ती म्हणते आहे की खरंच सांगते तू, क्षण एक पुरे अहो जीवन खरेखुरे जगण्यासाठी. जीवन खरेखुरे जगण्यासाठी. किती भार वाहिला आजवर, पण जगले कुठे होते. एक धागा सुखाचा त्याच्याच भोवती फिरते आहे. वाचन, लेखन, गायन आणि काय सारं काही करून घेते आहे. काय सांगू तुम्हाला, नुकतीच मी माझ्याशी मैत्री केली आहे. खरंच सांगते तुम्हाला, मी आनंदी असल्याची खात्री झाली आहे. वा, खूपच सुंदर. दर्शक हो, असं म्हणतात, एक ओळ माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, कारण लेखणीमध्ये तलवारीपेक्षा जास्त ताकद असते. आज लेखन आणि साहित्य या विषयावर आपल्याला किरणताई आणि भारतीताई यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. भारतीताई, किरणताई, नागपूर दूरदर्शनतर्फे आणि दर्शकांच्या तर्फे मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.